उडी बाबा, हा आता आमच्या इकडे सकाळी इडल्या विकायला येतो. काय? हा बघायचे. हा इडली इडली आऊ, इडली इडली आऊ. आया साहेब रुको जरा एक मास्टरजी, हा? आज तुम्ही मला काहीतरी नवीन शिकवा. अय्यो बोल बोल, तुला कुठला डान्स शिकायचा बोल, मी आता शिकवतो पाठीमागे, बोल. आज की नाही तुम्ही मला कोणाचा डान्स दाखवाल बरं? मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सन गावात मायकल जॅक्सन मायकल जॅक्सन ना नको तो. मायकल जॅक्सन का नको? अरे तो दुसऱ्या देशात राहतो, आपल्या देशात बोल काहीतरी. ठीक आहे, मग ऋतिक रोशन. ऋतिक रोशन ऋतिक रोशन अरे नाही नका, ऋतिक रोशन नका, तो मद्रासचा नायक. मग ठीक आहे, टायगर श्रॉफ. अरे टायगर श्रॉफ आता दाखवतो तुला, हे गाणं लाव रे टायगर श्रॉफचा. हे काय? हे तर अशोक श्रॉफ होते. अरे ते आपल्या इंडस्ट्रीचे टायगर श्रॉफच असते, म्हणजे काय वाटत आहे? अशोक श्रॉफ टायगरच असते. नाही ते बरोबर आहे, पण मला वेगळं काहीतरी शिकवा ना. म्हणजे सारेगमप. सारे कामा शिकवतो, सारे कामा शिकवतो. सुरू करायचं. भरा भरा पेटीमध्ये हवा भरा. अच्छा माझ्या बारा म्हणजे बरं. हा तर सारे कामा. हा हा सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. गंध कधी कळणार तुला, गंध कधी कळणार तुला. लाज या फुलातला. अरे काय फुलं 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 तिकडे काय फुलं फुलं तिकडे काय नाही. काय किती भिकारडा गाणं गाता ये, भंगार भंगार गाणं. हा गुरुदेव, हे काय तुम्ही भंगार गायलो का? अरे बाबा, एकदम फालतू गायला तू. बाबा तुला नुसतं तोंड हलवायचंय, गाणं ऍक्च्युली मी गाणार आहे. अरे पण मला गाणं येतं, तुला नाही येत. पिक्चर मध्ये असंच आहे. हा हा मग चाल. मी गाणार, हा. तू नुसतं तोंड हा, हा, हलवायचं. हलवतो. ओके. हो, हो. इट वॉज. आणि हे गाणं तुला आवडते, याचं गाणं तुला आवडते. हो. एवढंच असेल ना तर लावतो कधी चॅलेंज. करून टाकू बिंदास एकमेकांसमोर. सांग त्याला काय आहे ते. जुगलबंदी. हो, आता कुठं लग्न नाही काय नाही, 2 पोरं व्हायचे नंतर जुगलबंदी. आता कुठं आता नाही. अरे बाबा, ते गाण्याचं नियोजन करतायत, तू कुटुंब नियोजनाचं बोलतोय. जुगलबंदी पेटीची जुगलमध्ये ये रे तू माझ्या समोर येतो, दाखवतो कापकन होतं, कापकन करतो. लागा वा. चुनरी में दाग मिटाऊ कैसे. लागा चुनरी में दाग. गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा आयटम बाम. गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा आयटम बाम. मला ठाऊक आहे तुझ्या मनात काय. गंगाराम 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 तुझं बेफाम, जसा इश्काचा आयटम बाम. तिकडे राम. आणि हे गंगा राम तुला बाटलीचं टाकी नाही गंगारामासारखा. गंगाराम एवढं काय गंगाराम करत आहे. आज नको. अरे हे काय गाणं असतं का रे?
ऑथेंटिक गायचं काय तर ऑथेंटिक कळलं काय मी गातो बघा तिला कळलंच नसेल ना तू गायला अरे हा तिला कसं कळतंय मस्त नसलं आता बघा दुसरं गाणं ऑथेंटिक गाणं मधुबन में राधिका नाचे रे गिरधर की मुरलिया बाजे रे गिरधर की मुरलिया बाजे रे मृदुंग बाजे तिरकिट तुम दादा धाधा 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 धा गोल गोल चांबड्याला गोल गोल चांबड्याला दांडूक हे घासतय दांडूक हे घासतय जव बघतीस तू माझ्याकडे हे वेगळा आहे. जव बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय अच्छा असं करत काय आता बघ माझा हिंगा त्या भोलाला दाखवतो माझा हिंगा गाणं तर सोडून देईल मग तो मग बिंदूचं काय करशील रे भोला बघा आता मला हा तुझा भोळेपणाच खूप आवडतो भोळा. तुला वाटतंय तेवढा भोळा नाही मी जाम हुशार आहे हुशार. परवा ना हॉटेलात गेलो होतो मी हा तिथं चहा प्यायला गेलो होतो तर 4-5 माश्या तिकडे बसल्या होत्या त्या पण चहा प्यायला आल्या होत्या तर माझ्या एक कपाजवळ एक माशी अशी गोंगावत होती गुम 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 अशी पकडली तिला चहामध्येच बुडवली गेलं नाक तोंडात पाणी हं? हं? हे बघून बाकीच्या पळून गेल्या मग हिला दिलं सोडून नंतर ती चहा प्यायली मी पिऊन टाकली एवढा हुशार आहे मी हा हा मग तिनं असंच झालं नाका तोंडात पाणी गेलं असंच झालं असं नाही तिथं पण बरं ऐक माझे ना बाबा येणार आहेत लंडनवरनं. हा? हो वा वा त्यांच्या बरोबर मी आपल्या लग्नाची बोलणी करणार आहे. बोल बोल ए, बाबा आले जा जा तू तुझ्या घरी जा पटकन जा पटकन जा असं काय आले ते जा लवकर. बिंदू बेटा कशी आहे बरी आहेस ना हो मी बरी आहे. बाबा माझ्याकडे की नाही तुम्हाला द्यायला एक सरप्राईज आहे. काय बोलते माझ्याकडे पण आहे सरप्राईज तुझ्यासाठी खरंच हो मग तुम्ही तुमचं सरप्राईज आधी द्या. देतो कसं आहे बेटी आता तू मोठी जाईलीस तुझं लग्नाचं वय झालं आपले ते तेजस्विनी पंडित गुरुजी आहेत ना त्यांना मी सांगितले तुझ्यासाठी स्थळ बघायला. काय होय मुलगा चांगल्या घरातला आहे म्हण आज ते गावात त्याची 2 गुंठे जमीन आहे कुटुंब तसं चांगलं कंसात पंडित येतो आणि म्हणतो हरिओम हरिओम. अरे काय यांनी स्क्रिप्ट चिकटवली आतमध्ये काय हे? हे ऐकलं मला उभं केलं तर माझं काम तिकडे आहे ना इकडे कशाला उभं करता म्हणा शी बाबा